नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं जी काही शिवाजी युनिव्हर्सिटीची ॲडमिशन प्रोसेस आहे ती ॲडमिशन प्रोसेस 2024-25 या अकॅडमिक इयरसाठी सुरू झालेली आहे. तर ह्या अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन करणार असाल तर तुम्ही दोन पद्धतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एंटर होऊ शकता. तर याच्यामध्ये काही कोर्सेस आहेत ते एंट्रन्स एक्झाम थ्रू रन केले जातात, म्हणजे त्याची ॲडमिशन प्रोसेस ही एंट्रन्स एक्झाम थ्रू केली जाते. आणि युनिव्हर्सिटीमध्ये असे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी एंट्रन्स द्यावी लागत नाही. म्हणजे असे काही विद्यापीठात कोर्सेस आहेत की ते विदाऊट एंट्रन्स एक्झामिनेशन तिथं रन केले जातात. म्हणजे जर तुम्हाला त्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कोर्सेससाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त युनिव्हर्सिटी जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही ॲप्लिकेशन फी आहे ती ॲप्लिकेशन फी भरणं गरजेचं आहे. म्हणजे जी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आहे ती डेट आहे 12/3/2024 ते 14/5/2024 आणि त्याची जी काही ॲप्लिकेशन फी आहे ती ₹300 पर प्रोग्राम आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना मल्टिपल प्रोग्रामसाठी अप्लाय करायचं असेल असतं तर ते विद्यार्थी काय करू शकतात, ₹300 एक्स्ट्राचे पे करून त्या रिस्पेक्टिव्ह प्रोग्रामसाठी तिथे काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. तर ह्याची जी काही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे ती मेरिट प्रमाणे होणार आहे. जी काही मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्ट प्रमाणे काय होणार आहे, ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस 14/5/2024 पर्यंत जेवढे काही फॉर्म जमा होतील त्या फॉर्मची छाननी केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जे काही मेरिट असेल त्या मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला तिथे त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला काय होणार आहे, ॲडमिशन तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 14/5/2024 नंतर पण तुम्हाला जी काही ॲडमिशनची नोटिफिकेशन्स युनिव्हर्सिटी वेबसाईटला येणार त्यासाठी तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे. रेग्युलर बेसिसवरती युनिव्हर्सिटीची जी काही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे ती ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला तिथं चेक करत राहावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती युनिव्हर्सिटीचे जे काही ॲडमिशनचं पेज आहे त्या पेजवरती तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती व्हिजिट करावं लागणार आहे, जेणेकरून जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही अपडेटेड राहू शकाल. तर आता बघू कोणकोणत्या प्रोग्रामसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या लोकांना MA करायचं आहे त्या लोकांना तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. म्हणजे ज्या लोकांना MA मराठी करायचं आहे, MA इंग्लिश असेल, MA हिंदी असेल, त्यानंतर MA वेगवेगळ्या लँग्वेज असतील, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सोशॉलॉजी असेल किंवा सायकोलॉजी असेल किंवा म्युझिक अँड ड्रॅमॅटिक्स असेल. तर यामध्ये ज्या लोकांना MA करायचं त्या लोकांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार नाही. तर त्या लोकांना काय करायचं आहे, रिस्पेक्टिव्ह जे काही सब्जेक्ट आहे त्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टसाठी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फक्त भरायचा आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फी पे करायची आहे. त्यानंतर जे काही तुमचं मेरिट असेल त्या मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला तिथं काय होणार आहे, ॲडमिशन बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो काही आपला नेक्स्ट कोर्स आहे किंवा नेक्स्ट सब्जेक्ट आहे विदाऊट एंट्रन्स एक्झाम तो आहे तो BCom. तर 12वी नंतर ज्या लोकांना BCom करायचं असतं त्या ते स्टुडंट काय करू शकतात, 12वी नंतर डायरेक्ट जे काही कॉमर्स अँड मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटला व्हिजिट करू शकतात आणि त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते काय करू शकतात, पार्टिसिपेट होऊ शकतात. किंवा ज्या लोकांचं BCom झाले त्या लोकांना MSc करायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांना MCom करायचं आहे त्या विद्यार्थी काय करू शकतात, ऑनलाईन जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकतात आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यानंतर तुम्ही काय करू शकता, ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल होऊ शकता. त्यानंतर LLM साठी पण सेम प्रोसेस आहे. पण त्यानंतर जे काही तुमचं मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स आहे किंवा लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन आहे यासाठी तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करू शकता. त्यानंतर मास्टर ऑफ रूरल स्टडीज असेल, त्यानंतर BSc MSc नॅनो सायन्स असेल, त्यानंतर तुमचं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन असेल म्हणजे BCA असेल, BA स्पोर्ट असेल किंवा BA फिल्म मेकिंग असेल, हे जे काही कोर्सेस विद्यापीठामध्ये रन केले जातात तर ह्याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरा, ॲप्लिकेशन फॉर्म नंतर ॲप्लिकेशन फी पे करा आणि ज्या पद्धतीनं तुमचं मेरिट असेल त्या पद्धतीने तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.